नाशिकमधील पाथर्डी फाटा परिसरातील आनंद ॲग्रो कंपनीच्या दुकानात असलेल्या प्रो चिकनमध्ये आळ्या सापडल्याचा प्रकार समोर आला आहे। एकीकडे साथीच्या रोगाची लागण होत असून दुसरीकडे जर प्रो चिकनमध्ये अशा प्रकारच्या आळ्या निघत असतील तर ते नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक असून प्रो चिकन कंपनीवर अन्न औषध प्रशासनाने आनंद ॲग्रो कंपनीवर बंदी घालून गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी जोर धरत आहे। मी सकाळी 11:30 वाजता तिथे गेलो होतो प्रो चिकनला। तर त्यांनी मला चिकन दिलं, मी घरी आणलं। घरी आणल्यानंतर आहे ना ते धुवायला काढलं होतं। धुतल्यानंतर ते आम्हाला जाणवलं की त्याच्यामध्ये आळ्या आहेत। मग तिथं परत मी त्यांच्या दुकानावर गेलो। मी त्यांना असं वाटायला नको पाहिजे म्हणून मी दुसऱ्या अजून एक कस्टमर त्यांचं होऊ दिलं। कस्टमर झाल्यानंतर त्याचंच चिकन घेतलं मी आणि त्याला त्याच्या मांसाला तिथं धुवायला लावलं। धुतल्यानंतर त्याच्यामध्ये सुद्धा आळ्या निघाल्या। किती किलो चिकन घेतलं? मी अर्धा किलो घेतलं होतं, त्या माणसाने पण अर्धा किलो घेतलं होतं। घेतो मी तिथून। तुम्ही कायम घेतात त्या ठिकाणी? हो, परमनंट। कुठल्या कंपनीचं? प्रो चिकन। मी 11 वाजेला आलो तर मी चिकन घेतलं तर त्याच्यामध्ये ना असं पीसमध्ये ना सडल्यामध्ये आळे सापडले होते। बरं, तुम्ही ते घरी नेले होते का? घरी नेलं, मम्मीला आपण मम्मी म्हणे काय म्हणे आळे निघाली म्हणे। कुठून घेतलं चिकन तुम्ही? प्रो चिकन किती किलो घेतलं होतं? 2 किलो। आणि घेतल्यानंतर काय निघालं त्याच्यात? आळे निघाले, खूप आळे होते। आणि किती वाजता आले ते शॉप? आता थोडा वेळ झाला। थोडा वेळ तुम्ही नेहमी येतो ना चिकन? हा, नेहमी येतो आम्ही। कुठल्या याच्यावर? पाथर्डी फाटा प्रो चिकन। मग ते परत केलं का आता शॉप? हो, त्यांनी काय पैसे दिले का? हा, वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।